नमस्कार श्रोते हो. एक ववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीमधील अध्याय 4 यामधील 145च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. एक वज्र योग कर्मे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करती. एखादा साधक वज्रासन या मूलबंधापासून हट्टयोग करून क्रमाने अभ्यास करतात व प्राणवायुरूपी अग्नीत त्वरेने प्राणाचे हवन करतात. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ जिहे यज्ञद्वारा मनोमळा क्षालन केले. अशा प्रकारे हे सर्व यज्ञकर्ते मोक्षाचीच इच्छा करतात. त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनातील सर्व मळ धुवून टाकलेले आहेत. जया अविद्या जात जाळीता जे उरले निज संभवता जेथ अग्नी आणि होता उरेचीना. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे सहज शिल्लक राहते, जेथे अग्नी व यज्ञ करता हा भेदच उरत नाही. जेथे अजतयाचा कामू पुरे यज्ञीचे विधान सरे मागुती जेथुनी ओसरे किर्या जात. जेथे यज्ञकर्त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व यज्ञ क्रिया संपते, अशा विविध क्रिया देखील काम संपल्याने मागे फिरतात व नाहीशा होतात. विचार जेथे न रिगे हेतू जेथे न निगे जे द्वेत द्वेष संगे सिंपेचीना. जेथे विचारांचा प्रवेश होत नाही, कोणताही तर्क चालत नाही, जे द्वेत द्वेषाच्या संगतीने लिप्त होत नाहीत. ऐसे अनादि सिद्ध चौखट जे ज्ञान यज्ञा वशिष्ठ ते सेवती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माह मंत्रे. असे जे अनादिसिद्ध शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, ते ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्रांनी सेवन करतात. ऐसे शेषा अमृत धाले की अमर्त्या भावा आले म्हणूनी ब्रह्म ते जाहले अनायासे. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने जे तृप्त होतात किंवा अमर होतात, ते सहजच ब्रह्मतत्व प्राप्त करतात. येरा विरक्त माळना घालीची जया संयमा अग्नीची सेवा ना घडेची जे योग या गुण करतेची जन्मले साते. जन्माला येऊन ज्यांना संयमरूपी अग्नीची सेवा घडत नाही, योग व यज्ञ ज्यांचे हातून मुळीच होत नाहीत, त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालत नाही. जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काई म्हणूनी असो हे गोठी पाही पंडू कुमारा. ज्याचे ऐहिक नीट नाही त्याच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस?
म्हणून हे अर्जुना, त्यांच्याविषयी बोलणेच नको. ऐसे बहुती परी अनैगे, जे सांगितले तुझ का याग, ते विस्तारुनी वेदेची सांग, म्हणतली आहाती. असे जे तुला पुष्कळ प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत, त्याबद्दल वेदांत विस्ताराने वर्णन केले गेले आहे. परी तेने विस्तारे काय करावे, हेची कर्म सिद्ध जाणावे, एतुलेनी कर्म बंधू स्वभावे, पावेलना. पण त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे, त्यातील सार हेच की सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत. एवढे जाणले तरी कर्माची बाधा होणार नाही. अर्जुनु वेदू जयाचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जया नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख. हे अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे आणि ज्यात जड कर्मे पुष्कळ सांगितले आहेत आणि ज्यापासून स्वर्ग सुख हाच अपूर्व लाभ होतो, ते द्रव्यादियांगू कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरीन पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण ताऱ्यांचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञानयज्ञांची सर त्यांना येत नाही. देखे परमात्मा सुखनिधान, साधा वया योगी जन, जैना विसंबत्ती अंजना उन्मेष नेत्री. पहा, परमात्मा स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यामध्ये घालण्याला कधीही विसरत नाहीत. जे धावतया कर्माची लानी, नैष्य कर्म्या बोधाची खानी, जे भुंकलिया धनी साधनांची. जे ज्ञान आरंभिलेल्या कर्माचे प्राप्त स्थान आहे, जे आरंभ केलेले कर्माचे प्राप्त स्थान ब्रह्मा बोधाची खान आहे, व आत्मा प्राप्ती करता जे भुकलेले आहेत, त्यांच्या सर्व साधनांचे फळ त्यांच्या पदरात पडून त्यांची इच्छापूर्ती होते. जेथे प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, जेने इंद्रिया विसरली विषय संगू. मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचे बोकलेपण थांबतो, ज्यामध्ये प्रत्यक्ष ब्रह्म सापडते. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. ज्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाची हाव संपत्ते आणि ज्या ठिकाणी न शोधताही आपल्याला सहजपणे आत्मस्वरूप दिसते, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अंथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. हे अर्जुना, उत्तम ज्ञान लाभावे असे तुझ्या मनात असेल तर तू या संतांना सर्व भावे शरण जा. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीतील
164 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.